नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. संघर्ष अकॅडमी पुणे या चॅनलवर आपण घेऊन आलेलो आहे एक मोठी प्रश्नपत्रिका मुंबई पोलीस भरतीसाठी उपयुक्त व तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी ही उपयुक्त ठरू शकते. अत्यंत अतिसंभाव्य प्रश्न यात आम्ही घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता हे प्रश्न तुमची रिव्हिजन पण होणार आहे. ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी चांगलंच, पण ज्यांचा अभ्यास नाही झाला त्यांच्यासाठी रिव्हिजनला ही प्रश्नपत्रिका अत्यंत भारी आहे. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे एका वहीवर हे प्रश्न जसेच तसे व्हिडिओ पॉज करून पूर्ण बघून लिहून सारखी उजळणी करू शकता व सतत व्हिडिओ सारखं रिपीट ऐकून हे तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकेमधले उत्तर ध्यानात आणू शकता. मी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी तुमचे मार्क ही प्रश्नपत्रिका वाढू शकते. तर पहिला प्रश्न आपण घेऊया. तर पहिला प्रश्न आपण घेऊया. 1923 साली भारतीय हिंदू शूद्र महासभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे, स्वामी श्रद्धानंद या प्रश्नाचं उत्तर आहे. स्वामी श्रद्धानंद यांनी 1923 साली हिंदू शूद्र सभा स्थापन केली. दुसरा प्रश्न, फिजी आणि कोनिया या देशात भारतीय मजुरांच्या समस्यावर कोणी आवाज उठवला? फिजी आणि कोनिया या देशातील जो भारतीय मजुरांच्या समस्यावर आवाज रमाबाई रानडे यांनी विचारला. रमाबाई रानडे व रखमाबाई यात तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, त्यामुळे रमाबाई कुठे आणि रखमाबाई कुठे इकडे तुम्ही ध्यान दिलं पाहिजे. तिसरा प्रश्न आपण पाहूया. 17 जून 1948 घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या 17 जून 1948 झालेल्या भाषावार प्रांतरचनेचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती एस के दास. न्यायमूर्ती एस के दास याचे अध्यक्ष होते. प्रश्न 4, जागतिक युद्ध परिषद भारतीय महिलेचे प्रतिनिधित्व कोणी केले? जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलेचे प्रतिनिधित्व कोणी केले? ज्याप्रमाणे फिजी आणि कोनिया या देशातील मजुरांच्या समस्येवर आवाज रमाबाई रानडेंनी उचलला, त्याचप्रमाणे याचं पण उत्तर रमाबाई रानडे आहे. जागतिक शूद्र परिषदेचे महिलेचे नेतृत्व रमाबाई रानडे. रंगो बाबूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? याचं उत्तर कृष्णाजी सदाशिव सिंदकर आपल्याला पाहायला मिळतं. कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी रंगो बाबूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केलं. रंगो बाबूजी गुप्ते कोण? तर रंगो बाबूजी गुप्ते एक वकील होते. नाशिकमध्ये तुम्हाला नाशिकचं साम्राज्य एक आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. ती खालसा केलं गेलं, ते खालसा केलेलं साम्राज्य परत मिळवून घेण्यासाठी यांनी तब्बल 15 वर्ष इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला, पण काही ह्यांना हाती लागलेलं नाही व आपल्याच लोकांनी त्यांचा विश्वासघात केला. सतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणी सही केली? तर ह्याच्यावर जगन्नाथ शंकरशेठ व राममोहन रॉय यांनी सही केली होती. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसार मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? भारतीय बहिष्कृत प्रसार मंडळ या संस्थेची स्थापना आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी केलेली आहे. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली? महाराष्ट्रात वाघ्या मुरळी एक प्रथा आहे, त्या प्रथेविरुद्ध चळवळ उचलणारे विराज शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिंब यांना आजीवन सदस्यत्व बहाल केले. धोंडो केशव कर्वे यांना आजीवन सदस्यत्व बहाल केले. कोणी? डेक्कन एज्युकेशन सोसायटीने. लोकमान्य टिळकांशी संबंधित असलेल्या घटनांची कालानुरूप रचना करा व योग्य पर्याय निवडा. म्हणजे कुठली संघटना त्यांनी कुठली गोष्ट त्यांनी पहिल्यांदा केली? तर आपल्याला 3 नंबरचं उत्तर पाहायला मिळतं. तर म्हणजे गणेशोत्सव पहिल्यांदा स्थापन केला, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची जयंती, त्याच्यानंतर साराबंदी मोहीम व होम रूल चळवळ. म्हणजे असा हा क्रम आहे, तुम्ही नीट लिहून पाठांतर करू शकता. बॉम्बे प्रेसिडेंट असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होते? आता खाली इथं 4 ऑप्शन दिले, त्यातले 3 सदस्य आहेत आपण पाहू शकतो. KT तेलंग, फिरोजशाह मेहता व बद्रुद्दीन तय्यबजी हे बॉम्बे प्रेसिडेंट असोसिएशनचे सदस्य होते. कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपात होता? खानदेशात तीव्र स्वरूपात आदिवासी भिल्लांचा उठाव आपल्याला पाहायला मिळतो. 1912 पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केला? याचं उत्तर आपल्याला विराज शिंदे असं पाहायला मिळतं. जागतिक व्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा
प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाजरचनेची पुनर्मांडणी करण्यात विचार सर्वप्रथम टिंबटिंब या सुधारकांनी केला. तर जातीव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाजरचनेने फार अवघड प्रश्न यांनी नीट हे केलेला आहे. त्याचं उत्तर महात्मा फुले आहे. तुम्ही नीट प्रश्न पहा. मला कसं लाईटीमुळे थोडं चमकायले, मला चष्मा लागलाय ना त्यामुळं. प्रश्न 15वा पाहू. मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर वीरा शिंदे याचं उत्तर आहे. भिल्लांचा उठाव टिंबटिंब येथे झाला. खानदेश. मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे 1891 साली भाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? भाला हे वृत्तपत्र भास्करराव भोटपकर यांनी सुरू केले. अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1904 साली करण्यात आली. 1968 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली? साने गुरुजी याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळवण्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली? तर याचं उत्तर आपल्याला फक्त शिवराम जनाबा कांबळे असं पाहायला मिळेल. खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते? तो बाळाजी पेशवा यांनाच नानासाहेब पेशवा म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्याची कारणे शोधण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. आपल्याला असे पाहायला मिळते. थांबा मी खाली घेतो. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कुठल्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? तर अखिल भारतीय महिला परिषद. असा पण प्रश्न येऊ शकतो. अखिल भारतीय महिला परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर रमाबाई रानडेंवर बरेचसे प्रश्न येत असतात. राजा राममोहन रॉय आणि रमाबाई रानडे हे फेवरेट आहेत आयोगाचे. त्यांच्यावर फार प्रश्न घुमून फिरून येऊ शकतात. तर परफेक्टच करा हे दोन. खालीलपैकी कोणी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले